हाकेंच्या नेतृत्वात आजपासून ओबीसींचं आंदोलन सुरू होत आहे। आज जेजुरीतून आंदोलनाची हाक दिली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलावलं नसल्यामुळे हाकेंनी हा निर्णय घेतलाय। तरुणांना ओबीसी लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं। ओबीसींची चळवळ तरुणांनी कधीच हातात घेतलेली आहे। गेल्या वर्ष 2 वर्षापासून आम्ही जेव्हा उपोषणाला बसलो तेव्हापासून तरुणांनी ही चळवळ हातात घेतली। याच्या अगोदर ओबीसीचं आंदोलन मीटिंग म्हटली की रिटायर्ड माणसांची आणि 50 ते 100 माणसाच्या पुढे माणसं गोळा होत नव्हती। आता लाखोंचा एल्गार आज रस्त्यावरती बघायला मिळतोय आणि आम्ही 60% आहोत। आणि परत त्यात आमची आंबेडकरी जनता आणि आदिवासी जनता जर आम्ही जोडली तर ज्या लोकांनी आमच्यावर जुलूम अत्याचार केलाय, ज्या लोकांनी तिजोरीच्या चाव्या स्वतःकडे ठेवलेल्या आहेत, ज्या लोकांनी आमच्या हक्क अधिकार संपवलेले आहेत, त्या लोकांना आज ओबीसीचं आरक्षण संपलंय, उद्या दलितांची ॲट्रॉसिटी संपू शकते। त्यासाठी आम्हाला लढायचंय। ओबीसींवर अन्याय करणारा जीआर सरकार रद्द करेल अशी अपेक्षा होती असं वडेट्टीवारांनी म्हटलं। ओबीसीच्या 50 प्रतिनिधींनी एकमुखानं जीआर रद्दची मागणी केली होती असं वडेट्टीवारांनी म्हटलं। मात्र सरकारनं त्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही। विजय वडेट्टीवार यांनी खंत व्यक्त केली। नाही, सरकारने काल बोलवलं होतं। आम्हाला अपेक्षा होती की ओबीसीवर अन्याय करणारा हा जीआर सरकार रद्द करेल आणि त्याबरोबर इतरही काही मागण्या होत्या, परंतु मुख्यत्वे करून ओबीसी समाजावर 2 सप्टेंबरचा जो जीआर आहे जो असंविधानिक आहे आणि त्यामुळे तो जीआर रद्द केला पाहिजेत ही सर्वांची उपस्थित जवळपास आमचे माझ्याबरोबर असलेले 50 प्रतिनिधी होते आणि या 50 प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली, परंतु सरकारने त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही। हा असा विश्रांतीचा जीआर काढला गेला। याच्यातून पुढचं पुन्हा सांगतो, अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार झाला काय। आता इकडचा जर कुणब्याने एखाद्या मराठ्याला पोरगी तिकडे दिली आमच्या विदर्भातल्या तर पुरा मराठाकडून त्याच्याजवळचा रोटी बेटी व्यवहार झाला म्हणून कुणबी करू टाक। हे असं जीआर काढून मराठा समाजाच्या एका दबावापोटी, त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं आहे। त्यामुळे 10 ऑक्टोबरचा जीआर निघणार, 10 ऑक्टोबरचा मोर्चा निघणार। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू।